नमस्कार श्री कथाईनो, आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ECCE डे म्हणजेच आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन त्या कार्यक्रमाच्या इतिवृत्ताविषयी ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर इतिवृत्त आपण कशा प्रकारे लिहायचं, तर त्याच्या दोन पद्धती आहेत। तर आपण ते रजिस्टरला किंवा मोबाईलला लिहू शकतो। तर ते कशा प्रकारे लिहितात तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हे बघा, अशा प्रकारे आपण इतिवृत्त लिहू शकतो। तर सगळ्यांची लिहिण्याची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते। तर मी अशा प्रकारे ते रजिस्टरला बनवून घेतलेले आहे बघा। आरंभी बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन ECC डे 10 जुलै। तर आपण अशा प्रकारे रजिस्टरला मांडू शकतो की आपण कुठल्या प्रकारे काम केलं, कार्यक्रम तयारी केलेली आहे त्याचा विषय इथं बघा। विविध गुणांचे प्रदर्शन म्हणजे टॅलेंट शो। तर विषय, उद्दिष्ट, त्याचे साहित्य आपण कुठल्या प्रकारे वापरलेले आहे आणि त्याची सविस्तर माहिती थोडक्यात आपण इथं मांडू शकतो। आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण कुठल्या प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट केले ते देखील इथं आहे बघा। ECC डे कार्यक्रमाचे इतिवृत्त आपण लिहू शकतो बघा। आपण इथं बघा, आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन 10 जुलै ECC डे। त्याच्यानंतर आपण इथं विविध गुणांचे प्रदर्शन टॅलेंट शो म्हटलेलं आहे बघा। तर अशा प्रकारे आपण इथं सर्व माहिती मांडू शकतो। तर त्याचा उद्देश बघा, इथं बालकांचा आत्मविश्वास वाढणे, बालकांमध्ये विविध गुणांचे कौशल्य विकसित होण्यासाठी आणि साहित्य इथं आवश्यकतेनुसार पपेट व इतर साहित्य ह्या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतला आहे त्याचं इतिवृत्त म्हणजे आपण कार्यक्रमाची सुरुवात कशी केली, बैठकाची व्यवस्था कशी केली, त्यानंतर पालकांचे स्वागत कशा प्रकारे केले, मग त्याचे नियोजन कशा प्रकारे केले, प्रमुख पाहुणे म्हणून आपण इथं व्यक्तीला निवड केलेली आहे, त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की आपण ज्या कार्यक्रमाची सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण 4 ग्रुप केलेले आहे बघा। तर बालनृत्य, मिक्स गाणी, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान परीक्षा किंवा वृक्ष लागवड, मुख्य नाटिका घेतली होती। त्यानंतर परिवाराच्या ओळख यासाठी एक कल्पवृक्ष आपण इथं बनवलेले आहे। त्यानंतर पहिल्या गटाने कसा कार्यक्रम घेतला, दुसऱ्या गटात कुठले विद्यार्थी होते किंवा ते त्यांनी कशा प्रकारे सादरीकरण केले ते थोडक्यात आपल्याला आपल्या पद्धतीने इथं सर्व इतिवृत्त आपण इथं मांडून घेतले। त्यानंतर जे आलेले पालक आहेत तर त्यांची आपण इथं स्वाक्षरी घेतलेली आहे। तर तो स्वाक्षरीचा फोटो आहे, तर तो आपण इथं ह्या ठिकाणी अपलोड करू शकतो। त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की कुठल्या प्रकारे आपण ते कार्यक्रम घेतले होते आणि ते आपण इथं थोडक्यात फोटो देखील आपण इथं सेव्ह करू शकतो। तर हे बघा, इथं पहिला इथं नृत्य घेतलेलं आहे। त्यानंतर दुसरा कार्यक्रम बघा, इथं सामान्य ज्ञान, आणि तिसरा जो कार्यक्रम होती जी मुख्य नाटिका घेतली ती वृक्ष लागवड। तर त्या मुख्य नाटिकेमध्ये इथं एक जे आपला ग्रुप होता तर त्यांनी सादरीकरण केलेलं होतं। त्यानंतर आपण शेवटचा फोटो बघू शकतो जे आपण कार्यक्रम घेतले होते, नृत्य, सामान्य ज्ञान, नाटिका आणि शेवटचं म्हणजे ते आपण एक बक्षीस समारंभ घेतलेला होता। तर ज्या मुलांनी सहभाग घेतला होता त्यांना छोटंसं बक्षीस देखील देण्यात आलं होतं। तर अशा प्रकारे आपण इथं फोटो देखील इथं सेव्ह करू शकतो। म्हणजे हे जो ॲप आहे ह्याच्यामध्ये आपण जो कार्यक्रम घेतला त्याचं इतिवृत्त, सगळं सारांश आणि फोटो, स्वाक्षरीचा फोटो अपलोड केला आहे। तर तो आपल्याला त्याची प्रिंट काढायची असेल तर आपण प्रिंटही काढू शकतो किंवा अशा प्रकारे मोबाईलला ते आपण सेव्ह करू शकतो, जेणेकरून आपल्याला लगेच ते उपयोगात घेता येईल। तर अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे म्हणजे 2 प्रकारे आपल्याला ECC कार्यक्रमाचं हे लेखी स्वरूपात ठेवू शकतो। तर आपण रजिस्टर देखील ठेवू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला मोबाईलमध्ये देखील आपण ते कार्यक्रमाची नोंद घेऊ शकतो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी जी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला की इतिवृत्त आपण कशा प्रकारे आणि कुठं लिहायचे, तर ते तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर करणार, जेणेकरून ते देखील आपला इतिवृत्त हे पूर्ण करतील आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करणार अशी मी आशा करते। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।